परमेश्वर त्रिविधा परी अवतरते, गर्भ स्वीकारती, पतिता ते उठविती का जीवा ते दौडीती. परमेश्वर तीन प्रकारे अवतार धारण करतात. परमेश्वर गर्भीतून अवतार धारण करतात, गर्भ स्वीकारतात, किंवा एखाद्या मृत माणसाच्या शरीरात प्रवेश करून त्यामध्ये अवतार धारण करतात. त्याला पतित अवतार म्हणतात. आणि जीवा ते दौडीते म्हणजे एखाद्या मातेच्या गर्भामध्ये एखादा जीव असेल त्याला तिथून दौडतात, त्याला सुख फळाला धाडतात आणि आपण तिथं अवतार धारण करतात. असे तीन प्रकारे अवतार धारण करतात. चौथी परी म्हणजे रचू ही कधीही परमेश्वर स्वीकारत नाही. कारण त्या चौथ्या परीमध्ये म्हणजे रचून अवतार धारण करण्यामध्ये जीवाचा कोणताही फायदा नाही. तर ज्यामध्ये जीवाचा फायदा आहे त्याच प्रकारानं अवतार परमेश्वर धारण करतात. आणि जीवाच्या फायद्यासाठी जीवाच्या उद्धाराकरता अवतार धारण करतात. आणि परमेश्वर पुन्हा विशेषता आहेत परमेश्वराचे तीन. परमेश्वर परदृश्य होती, आवर्दृश्य होती, परावरदृश्य होती. म्हणजे पर म्हणजे ब्रह्मविद्या, आवर म्हणजे 81,10 देवताच्या विद्या. तर परमेश्वर पर विद्या स्वीकारतात, आवर विद्या स्वीकारतात. म्हणजे पर विद्या हे उद्धार करण्यासाठी स्वीकारतात, आवर विद्या हे देवताच्या विद्या देण्यासाठी, जीवाला सुख देण्यासाठी स्वीकारतात. आणि अशा प्रकारे पर आणि आवर. तर श्री गोविंदप्रभू महाराज हे परदृश्य अवतार होते, श्री चक्रपाणी महाराज हे आवर्दृश्य अवतार होते, आणि सर्वज्ञ श्री चक्र स्वामी हे परावरदृश्य म्हणजे उभयदृश्य अवतार होते. दत्तात्रय महाराज, श्रीकृष्ण महाराज हे उभयदृश्य अवतार होते. अशा ह्या विशेषता आहेत परमेश्वराच्या. आणि परमेश्वर पशी दोन शक्ती आहेत माझ्या. एक तर जडा आणि चेतना. चेतना म्हणजे 81,10 देवतेच्या ओळखणे. आणि जडा म्हणजे गुण, धर्म, ज्ञान, विज्ञान. गुणामध्ये काय येतं मग? गुणामध्ये सौंदर्य, लावण्य, अवतारे, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा एवढी अनंत गुण बोलते. आणि धर्म म्हणजे नित्यत्व, व्यापकत्व, सर्वात्मकत्व, सर्वातीत्व, सर्वकर्तृत्व, सर्वसाक्षीत्व एवढी अनंत धर्म बोलते. गुण, धर्म, ज्ञान दोन प्रकारचे ज्ञान, स्वरूपांग ज्ञान, शक्तिरूप ज्ञान. आणि विज्ञान ज्ञानरूपी ज्ञान आणि विद्यारूपी ज्ञान. आणि विद्यारूपी ज्ञान पुन्हा दोन प्रकारे आहेत, भावरूपी ज्ञान आणि अभावरूपी ज्ञान. असा परमेश्वर हा सर्व शक्तियुक्त असतो. आणि परमेश्वर अवतार धारण करतात. आणि मग एक कृतयुगामध्ये आपला त्रेतायुगामध्ये दत्तात्रय महाराजाचा अवतार झाला, द्वापारामध्ये श्रीकृष्ण महाराजाचा अवतार झाला, कलियुगामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज, श्री चक्रपाणी महाराज आणि गोविंदप्रभू महाराज असे तीन अवतार झाले. तर बाबा हा जो आणि कृतयुगामध्ये अवतार झाला तर तो हंस अवतार झाला. तर हंस अवताराचीच माहिती आज तुम्हाला मी सांगण्यासाठी हा प्रपंच केला आहे. हंस अवतार कसा होता? हंस अवतार हा विलक्षण अवतार होता. तर हंस अवतारामध्ये परमेश्वरानं हे नियम मोडले. तिथं म्हणजे दौडून नाही घेतला, गर्भ नाही स्वीकारली आणि पतिताला उठवलं बी नाही. ही तिन्ही गोष्टी केल्या नाही. आणि त्यांनी काय केलं, स्वतः उभयदृश्य अवतारानं त्या हंसाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्या हंसाच्या मुखातून बोलले आणि त्या लोकांना कोण्या ब्रह्मादिकाला सनकादिकाला ज्ञान दिलं. तर असा विलक्षण अवतार होता बाबा. तर ह्या अवताराची आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा अवतार श्रीकृष्ण महाराजासारखा गर्भीचा नाही, दत्तात्रय महाराजासारखा गर्भीचा नाही, आणि श्री चक्रपाणी महाराजासारखा गर्भीचा नाही, गोविंदप्रभू महाराजासारखा दवडण्याचा नाही, आणि श्री चक्रधर स्वामी महाराजासारखा पूर उठवण्याचा नाही. तर हा विलक्षण अवतार आहे. ह्या अवतारानं काय केलं, त्या हंसाच्या शरीरामध्ये जो जीव होता त्याला दौडिलं नाही आणि स्वतः त्या हंसाच्या अवतारामुळे हंसाच्या देहामध्ये प्रवेश केला आणि त्या हंसाच्या तिथून बोलले. त्यांनी तिथूनच हे ज्ञान सांगितलं. असा हा विलक्षण अवतार आहे माय बाबा. हा अवतार लक्षात ठेवा आणि त्याकरता आम्ही हा केलेला प्रपंच आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.